शेतकरी बंधूंनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत किसान क्राफ्टचं हे पोर्टेबल स्प्रेअर मशीन। हे तुम्हाला असेंबल करायचं कसं या व्हिडिओत तुम्ही बघणार आहे। त्याच्यामध्ये हे साहित्य तुम्हाला येतंय, त्यामध्ये हे एक छोटंसं बुश दिलेलं आहे। ते तुम्ही इथं अगोदर टेफ्लॉन टेप लावायचा आहे व्यवस्थित, त्याच्यानंतर हे बुश इथं पॅक करून घ्यायचं आहे। टेफ्लॉन टेप लावायला विसरायचं नाही। हे अशा पद्धतीने टेफ्लॉन टेप लावल्यावर व्यवस्थित पॅक करून घेईल। त्याच्यानंतर परत याच्यावर एक टेफ्लॉन टेप लावायचा आहे तुम्हाला। नंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिले जाईल हे एक पितळीचं बुश आहे त्याच्यावरती, ते त्याच्यानंतर हे त्याच्यावर हे लावायचं आहे। एकदम व्यवस्थित फिटिंग आहे, मी थोडक्यात इथं दाखवते म्हणून व्यवस्थित करत नाहीये। त्याच्यानंतर तुम्हाला परत याच्यावर एक टेफ्लॉन टेप मारायचा आहे, व्यवस्थित मारून घ्यायचा आणि याच्यावर हा एक प्लास्टिकचं बुश, जे की तुम्हाला 5,500 जे आम्ही पाईप वगैरे देतोय ना प्लास्टिकचा, त्याच्यासोबत हे अटॅचमेंट येतोय, ते हे त्याच्यासाठीचं हे फिटिंग आहे। त्याच्यानंतर लावायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये पाईपचं एक पहिलं टोक, जे व्यवस्थित प्रेस करायचं, जसं की हा वायसर बाहेर येईल। व्यवस्थित प्रेस नाही केला तर हे मग लिकेज होण्याची शक्यता आहे। एकदम व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे आणि नंतर तुमचं काम झालं का हे अटॅचमेंट राहू द्यायची आणि फक्त हे वायसर आहे आतमध्ये ढकलायचं आणि पाईप ओढून घ्यायचा असतो। तर हे व्यवस्थित फिटिंग करायला विसरायचं नाही। त्याच्यानंतर हे झालं तुमचं मशीनचं फिटिंग। आता पाहू आपण गनचं फिटिंग। आता हा अशा पद्धतीने पाईपचं लास्ट स्ट्रोक दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे एक छोटंसं प्लास्टिकचं निप्पल दिलेलं आहे, ते आपण इथं याला पण आहे ना व्यवस्थित असा टेफ्लॉन टेप लावायचा आहे आणि इथं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि पाईपचं लास्टचं टोक तुमचं इथं बसणार आहे, तर ते पण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। आता ही आहे गन, तर ती तुम्ही अशा पद्धतीने तिचा वापर करू शकता की याच्यावर तुमचा स्प्रेअर आहे तो कमी जास्त तुम्हाला करता येतो। तर अशा पद्धतीची ही फिटिंग आहे। आता आपण बघणार आहोत ही फुटवालची फिटिंग। तर या बाजूला तुम्हाला हे एक अशा पद्धतीचं दिलेलं आहे, त्या तुम्हाला 2 वायसर दिलेले आहेत। हे असा फुटवाल पाईप दिलेला असतो। हा फुटवाल पाईप जर तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित बसत नसेल तर थोडासा गरम करायचा आहे याला आणि व्यवस्थित हे याच्यामध्ये टाकायचं आहे। याच्याबरोबर जे वायसर दिलेलं आहे ते याच्यात टाकून अशा पद्धतीने याच्यामध्ये लावून तुम्हाला इथं हा वायसर फिट करायचा आहे। क्लिप दिलेली आहे ती फिट करायची आहे। नंतर हे हा जो फुटवाल दिला आहे हा लास्टचं हे बकेटमध्ये जाणार किंवा टाकीमध्ये जाणार आहे, तिथं पण तुम्ही ही क्लिप टाकून त्याच्यानंतर हा फुटवाल पाईप टाकून थोडासा गरम करा, व्यवस्थित बसेल आणि त्याच्यावर ही क्लिप आवळून घ्यायची आहे आणि तुमचं हे असेंबल तयार होतं। हे दिलेलं आहे याच्याबरोबर चार्जर, ते तुम्ही इथे चार्जिंग पॉइंटला लावायचं आहे। एक पिन त्याची हे चार्जर दिलेलं आहे, त्याची एक पिन इथं चार्जिंग सॉकेटला आणि एक आपल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाला लावायची। हे आहे याची डबल मोटर, तुम्ही जे सिंगल बी चालू शकता, डबल बी चालू शकता, दोन्ही करून चालवायचे आहे। तर अशा पद्धतीने ही याची माहिती होती। व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा, लाईक करा।